नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण BA द्वितीय वर्ष चतुर्थ सत्रामध्ये भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा आपला पेपर सागरशास्त्र या सागरशास्त्राचा अभ्यास आपण या चतुर्थ सत्रामध्ये करत आहोत. मित्र हो, मागील तासामध्ये आपण महासागराचे महत्त्व काय आहे हे बघण्याचा प्रयत्न करत होतो. महासागराचे महत्त्व हवामानाच्या दृष्टिकोनातून कसे आहे, अन्न म्हणून महासागराचे महत्त्व कसे आहे, खनिज संपत्ती म्हणून महासागराचे महत्त्व कसे आहे आणि वाहतूक म्हणून महासागराचे महत्त्व कसे आहे हे आपण अगोदरच्या तासामध्ये या ठिकाणी बघितलेलं आहे. मित्र, आता आपल्याला आजच्या तासामध्ये या महासागराचे अजून काय महत्त्व आहे हे बघायचे आहे. त्यामध्ये पाचवं जे काही महत्त्व आहे ते आहे राहण्याची जागा म्हणून या महासागराला अलीकडच्या काळामध्ये महत्त्व प्राप्त झालेलं आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा, त्यापैकी अन्न आपण बघितलं की अन्न हे कशा पद्धतीनं महासागरातून उत्पादित होतं. जवळपास 175 दशलक्ष टन अन्न हे आपण महासागरातून काढत असतो, महासागरातून मिळवत असतो माशांच्या माध्यमातून. आता आपण बघूया की राहण्यासाठी असणारी जागा देखील आता आपल्याला या महासागराच्या अनुषंगानं उपलब्ध करून घ्यावी लागत आहे. कारण दिवसेंदिवस ही जी काही लोकसंख्या वाढत आहे, या वाढणाऱ्या लोकसंख्येला पृथ्वीवर असणाऱ्या उपलब्ध जागापैकी जी काही पृथ्वीच्या पृष्ठभागावर व पृष्ठावर जी काही राहण्यासाठी म्हणून जागा या ठिकाणी आता उपलब्ध राहिलेली नाही. मग अशा वेळेस, कारण लोकसंख्या प्रचंड स्वरूपात वाढलेली आहे आणि लोकसंख्या प्रचंड स्वरूपात वाढल्यामुळे आपण जंगलांच्या माध्यमातून जंगलतोड करून तिथेही निवासाची व्यवस्था केलेली आहे. शेती ज्या ठिकाणी अन्नधान्याचं उत्पादन ज्या ठिकाणी होत होतं त्याही ठिकाणी आपण काय केलेलं आहे की राहण्याची जागा या शेतीला बाजूला सरकून किंवा शेती जागेवर आपण राहण्यासाठी घरं निर्माण केलेली आहे. असं असून देखील अलीकडच्या काळामध्ये राहण्यासाठी योग्य अशा प्रकारची जागा आता मानवाला उपलब्ध होत नाही आणि म्हणून या महासागराला पर्यायी प्रकारची राहण्याची जागा उपलब्ध करून देण्यासाठी आपण या महासागराचा विचार करत आहोत. कारण जी काही मोठमोठाली किनाऱ्यालगत असणारी शहरं आहेत, त्यामध्ये जपानमध्ये असणारे टोकियो सारखं शहर असेल, भारतातील मुंबई, कलकत्ता किंवा चेन्नई सारखी शहरं असतील, ही जी काही शहरं आहेत मोठमोठाली जगातील, या मोठमोठाल्या शहरांमध्ये औद्योगिकरणामुळे लोकांचा ओढा वाढलेला आहे. लोंढा मोठ्या प्रमाणात हा या शहरांकडे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून घेण्यासाठी हा मोठ्या प्रमाणात या शहरांकडे येऊ लागलेला आहे. तसंच या शहरातील असणाऱ्या सुविधांचा उपभोग घेण्यासाठी देखील या शहरांकडे मोठ्या प्रमाणात या लोकसंख्येचा लोंढा येत आहे आणि या
लोकसंख्येच्या या येणाऱ्या लोकांच्या लोंढ्यांना उपलब्ध राहण्याची जागा उपलब्ध करून देण्यासाठी आता आपण पाहतोय की या शहरांमध्ये समुद्राच्या भागामध्ये कचरा माती टाकून समुद्राचा भाग हा मागे सरकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू झालेला आहे. आपण पाहतोय की सागर किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये या शहराच्या जवळ मोठ्या प्रमाणात समुद्र आता समुद्राच्या भागावर अतिक्रमण करून समुद्र मागे करण्याचे काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आणि मग असं करून त्या ठिकाणी मानवाला पर्यायी प्रकारची राहण्याची जागा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू झालेलं आहे. आपण मुंबई असेल, कोलकाता असेल, चेन्नई असेल, टोकियो असेल किंवा जगातील जी काही मोठमोठाली शहर आहेत, या मोठमोठाल्या शहरांमध्ये अशा पद्धतीनं ही पर्यायी स्वरूपाचं मानवासाठी राहण्याची जागा म्हणून आता आपण महासागराचा विचार करताना दिसू लागलेला. मग त्या सागर किनारपट्टीच्या प्रदेशात कचऱ्याचं भर टाकून, मातीचा भर टाकून, सागराचा भाग मागे सरकून अशा प्रकारची जागा आता आपण तयार करू लागलेलो आहोत. आणि मानवासाठी निवासाची व्यवस्था, मानवासाठी राहण्याची व्यवस्था या ठिकाणी करत आहोत. म्हणजेच मानवाला अलीकडच्या काळामध्ये किंवा पुढील काळामध्ये देखील जगातील वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी पर्यायी प्रकारची जर राहण्याची जागा शोधायची असेल तर आता मानव हा या महासागराकडे वळलेला आपल्याला दिसून येतो. महासागराचं महत्त्व देखील एक राहण्याची जागा म्हणून अलीकडच्या काळामध्ये प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर मित्र हो, पुढचं जे काही आपला की घटक आहे तो आहे पाणी. आपण पाहतो की महासागर म्हटलं की या महासागरामध्ये प्रचंड प्रमाणात पाणी आहे. परंतु हे जे काही पाणी आहे हे पाणी मानवाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून पिण्यायोग्य नाही. महासागरातील जे काही पाणी आहे ते मानवाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून पिण्यायोग्य नाही. आणि आपण पाहतो की संपूर्ण पृथ्वीचा जर आपण विचार केला तर संपूर्ण पृथ्वीवर या 100% जर संपूर्ण पृथ्वी आपण जर पकडली तर जवळपास 71% भाग हा या पाण्यानं व्यापलेला आहे. आणि मग या 71% भागावरील असणारं हे पाणी, त्यापैकी फक्त 2% पाणी हे गोड्या स्वरूपात आहे. आणि त्यामध्ये देखील जवळपास 1% पाणी, 1 ते 1.5% पाणी हे बर्फाच्या स्वरूपात आहे. म्हणजे 1 किंवा 1 पेक्षा कमी पाणी हे गोड्या स्वरूपात मानवासाठी पिण्यायोग्य आहे. मग ते तलावामध्ये आहे, नद्यांमध्ये आहे, भूजल जमिनीच्या भूप्रस्ताच्या खाली भूजल पातळी संदर्भामध्ये आहे. म्हणजे अशा पद्धतीने पाणी या ठिकाणी विखुरलेलं आहे. मग हे असणारं पाणी मानवाला जी काही दैनंदिन गरज आहे मानवाची, पाणी ही पाण्याची पिण्याची जी काही आरोग्याच्या दृष्टिकोनातून असणारी गरज आहे ही जर भागवायची असेल तर आपण पाहतो की वाढणाऱ्या लोकसंख्येला ही गरज पुरेशी होत नाही. कारण का तर औद्योगिकरणासाठी काही पाणी लागतं. मानवाला
अन्नधान्याचं उत्पादन करायचं असेल तर शेतीसाठी देखील मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते आणि त्याचबरोबर पिण्यासाठी सुद्धा पिण्यायोग्य पाण्याची देखील गरज ही मानवाला त्या ठिकाणी असते आणि जगामध्ये फक्त 1% किंवा त्यापेक्षा कमी पाणी हे आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे आणि मग त्यावर हे सर्व कार्य मानवाचे चालू असते. आणि मित्रहो, जर अशा पद्धतीनं लोकसंख्या जगामध्ये या ठिकाणी वाढत असेल तर मग त्या लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. मानवाच्या ज्या काही विविध गरजा आहेत, मग ते कपडे धुण्यासाठी असेल, अंघोळीसाठी असेल किंवा मानवाचे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे कार्य आहेत त्या कार्यांना पूर्ण करण्यासाठी या पाण्याची गरज असते आणि समुद्रातील असणारं खारं पाणी आपण ते प्रत्यक्ष वापरू शकत नाही. म्हणून अलीकडच्या काळामध्ये महासागरातील असणारं पाण्यावर रासायनिक प्रक्रिया करून त्यापासून गोड्या पाण्याची निर्मिती करण्याचे काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि आपण पाहतोय की खाडी प्रदेशातील देश असतील किंवा सौदी अरेबिया असेल, संयुक्त अरब अमिरात असेल, इराण, इराक किंवा जे काही देश आहेत की ज्या देशामध्ये जे वाळवंटी प्रदेश आहे तिथं पाण्याचं दुर्भिक्ष आहे, अशा प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात या महासागरातील असणाऱ्या पाण्यापासून त्याचं रासायनिक प्रक्रिया करून गोड पाणी मिळवण्याचं काम अलीकडच्या काळामध्ये सुरू झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच अलीकडच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर पिण्यायोग्य पाणी देखील आता आपण या महासागरातून किंवा मानवाच्या जे काही गरजा आहेत दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारं पाणी देखील आता आपण या महासागराच्या अनुषंगाने उपलब्ध करून घेत आहोत. म्हणजेच महासागराला पिण्यायोग्य पाण्याच्या दृष्टिकोनातून देखील अलीकडच्या काळामध्ये महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर मित्रहो, आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसेल की संरक्षण म्हणून देखील या महासागराचा अलीकडच्या काळामध्ये मानवाचे किंवा राष्ट्राचे संरक्षण म्हणून देखील या महासागराला महत्त्व अलीकडच्या काळामध्ये प्राप्त झालेलं आहे. आपण पाहतो की लांबच लांब समुद्र किनाऱ्या असलेल्या देशांना परकीय आक्रमणापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी महासागराची चांगल्या प्रकारची माहिती, त्यांच्या असणाऱ्या महासागराची चांगल्या प्रकारची माहिती त्यांना असणे गरजेचं आहे. कारण ते ज्या प्रदेशात राहतात, जर त्यांच्या देशावर जर आक्रमण या महासागराच्या माध्यमातून झालं, महासागरावरून जर झालं, तर स्वतःचं रक्षण करण्यासाठी, स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्यांना त्या महासागराची खोली कशी आहे, पाण्याचं तापमान कसं आहे, प्रकाशाची पाण्यातील पारदर्शकता कशी आहे, पाण्यातील आवाजाचा वेग कसा आहे, त्या पाण्याचे हालचालीचे स्वरूप कसे आहे, याबद्दल त्या देशातील असणाऱ्या नाविक दलाला संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. कारण जो काही आक्रमण करणारा देश आहे, त्या आक्रमण करणाऱ्या देशाला निश्चितच याची संपूर्ण माहिती नसणार आहे. मग त्या स्वतःच्या राष्ट्राचा, ज्याला किनारपट्टीचा प्रदेश लाभलेला आहे, त्या राष्ट्राला जर या संपूर्ण बाजूची माहिती असेल
त्या महासागरातील असणाऱ्या या विविध अशा घटकांची माहिती असेल तर निश्चित येणारं परकीय आक्रमण आपण सहजपणे थोपवून ठेवू शकतो. ते जे काही नाविक दल आहे ते नाविक दल निश्चित त्या देशाचं सहजतेनं संरक्षण करू शकतं आणि परकीय आक्रमणापासून स्वतःचं देशाचं संरक्षण या महासागरातील असणाऱ्या विविध माहितीच्या आधारे आपण करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर मित्र आपल्याला असं दिसेल की या महासागराचा आपण एक संरक्षण दृष्टिकोनातून देखील विचार करू शकतो किंवा संरक्षण दृष्टिकोनातून देखील या महासागराला महत्व असलेलं आपल्याला दिसून येतं. तर मित्रहो, या महासागराविषयी आपण जितकं अधिक ज्ञान या ठिकाणी प्राप्त करणार आहोत तितकं अधिक ज्ञानाचा वापर मग त्या सागर तलरचना कशी आहे, महासागरामध्ये कोणत्या भागात कशा प्रकारचे खनिज पदार्थ आहे, त्यांचे किती प्रमाणात भांडार आहे, या सर्व प्रकारच्या माहितीचा वापर आपण या ठिकाणी करून त्याचं ज्ञानात रूपांतर करून मानवाचं जीवन निश्चित आपण या ठिकाणी सुखकर करू शकतो. म्हणून मित्र, या महासागराचे महत्व मानवाला असणं गरजेचं आहे असंच आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागतं. धन्यवाद.